127. स्तोत्र संहिता 127 आणि वचन 4. तरुणपणाची मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तरुणपणाची मुलगे हे कशाप्रमाणे आहे? वीराच्या हातातील बाणाप्रमाणे. तरुणपणाची मुलगे, जसं मी म्हणालो की तरुण म्हणजे ऊर्जा, तरुण म्हणजे शक्ती, तरुण म्हणजे उमेद, तरुण म्हणजे उत्साह. तशाच प्रकारे बायबल पण तुम्हाला मला त्याच्याविषयी सांगतं की तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे. तो साधारण व्यक्ती नाहीये की ज्याच्या हातामध्ये बाण आहे, तो एक वीर आहे आणि वीराच्या हातामध्ये शक्तीप्रमाणे आहे की वीराच्या हातामध्ये शक्ती आहे, त्याच्या हातामध्ये सामर्थ्य आहे आणि तो बाण ज्यावेळेस सुटतो त्यावेळेस आपल्या लक्षाचा भेद घेतो. ज्या ठिकाणी त्याला सोडायचं आहे त्या ठिकाणीच तो जातो, कारण तो व्यक्ती साधारण व्यक्ती नाही बाण चालवणार, तो वीर आहे आणि वीराच्या हातातील बाणाप्रमाणे तरुण आहे. जसं मी म्हणालो की तरुण म्हणजे ऊर्जा. आजकालच्या तरुणांच्या मध्ये खूप सारी ऊर्जा भरलेली आणि ऊर्जा असताना त्याला त्याच्या ऊर्जेची जाणीव नसते. खूप लोकांना त्या ऊर्जेची जाणीव नाही, खूप लोकांना त्या सामर्थ्याची जाणीव झालेली नाही. त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये ऊर्जा आहे, ती माझं जीवन व्यर्थ ठिकाणी घडवण्यासाठी मिळालेली ऊर्जा आहे. माझ्याकडे तरुण म्हटलं की त्याला असं वाटतं की माझ्याकडे जी ऊर्जा आहे ती मला माझ्या जीवन मोजमजा करण्यासाठी किंवा इतर माझ्या जगातल्या गोष्टी जीवन जगण्यासाठी मला ऊर्जा मिळालेली. पण तुम्हाला सांगू द्या, देवाने तुम्हाला मला जी ऊर्जा दिली केलेली आहे ती ऊर्जा मोजमजा करण्यासाठी नाही. ती ऊर्जा आपण त्या ऊर्जेचं सामर्थ्य म्हणून योग्य कामात खर्च करण्यासाठी दिलेली ऊर्जा आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे मिळालेली शक्ती दिलेली आहे. तरुणपणामध्ये जे सामर्थ्य मिळतं परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते सामर्थ्य तुम्हाला इतर जगातल्या गोष्टी करण्यासाठी दिलेल्या नाही. ते सामर्थ्य ओळखायचं तुम्हाला, कारण ते सामर्थ्य तुम्हाला मला यासाठी दिलेलं आहे की आपण त्या काळामध्ये देवाला ओळखावं, त्या काळामध्ये परमेश्वराची ओळख करून घ्यावी, त्या ऊर्जेमध्ये ती ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जावी. लक्षात घ्या, आजकालच्या तरुणांची ऊर्जा कशामध्ये खर्च होते माहिती आहे? तुम्ही सांगा काही काही उदाहरण मला. आजकालच्या तरुणांची ऊर्जा कशात खर्च होते? आजकालच्या तरुणांची ऊर्जा खर्च होते टीव्ही पाहण्यामध्ये. आजकालच्या तरुणांची ऊर्जा खर्च होते गप्पा टप्पा मारण्यामध्ये. आजकालच्या तरुणांची ऊर्जा खर्च होते मोबाईल वापरण्यामध्ये. आजकालच्या तरुणांची ऊर्जा खर्च होते फेसबुक वापरण्यामध्ये. आजकालच्या तरुणांची ऊर्जा खर्च होते व्हॉट्सअप वापरण्यामध्ये. आणि आपल्याला मिळालेलं 1.5 GB नेट इंटरनेटचा बॅलन्स संपवण्यामध्ये. असं तरी तुमचं 1.5 GB मला सोडवायला दिवसभर आणि ते कसं होते? यावरती जास्त करून आजकालच्या तरुणांची ऊर्जा काय होते? खर्च होते. पण तुमच्याजवळ ऊर्जा ओळखायला शिका. तुमच्याकडं ती शक्ती परमेश्वराने देऊन ठेवलेली आहे, ती शक्ती परत कधीच आयुष्यामध्ये परत मिळणार नाही. आज मी जे करू इच्छितो, आज माझं वय 39 रनिंग आहे, तर ह्या वयामध्ये मी पुष्कळ काही करू इच्छितो. मला पुष्कळ काही करायची इच्छा आहे. मला असं वाटतं की मी पुष्कळ काही परमेश्वरासाठी करावं, देवासाठी करावं. पण शरीर 20 वर्षाचा तरुण किंवा 25 वर्षाचा तरुण ज्या प्रकारे त्या तरुणाची साथ, त्या शरीराची साथ त्या तरुणाला मिळते, तशा प्रकारे माझं शरीर त्या व्यक्तीच्या वयाच्या तरुणपणाला साथ देत नाही. कारण मला असं वाटतं की प्रभूसाठी पुष्कळ काही करावं, अवघड करावं, प्रवास करावा, इकडे जावं तिकडे जावं, सुमार सांगावे, पुष्कळ लोकांनी एकत्र जावं, हे सर्व मी करत आहे. पण त्या ऊर्जेने करत आहे जो 25 वर्षाचा तरुण करू शकतो, त्याच ऊर्जेने मी करू शकतो किंवा करायचंय मला. पण ते शरीर त्या प्रकारे आता साथ देत नाहीये. पण परमेश्वराची शक्ती, परमेश्वराचं सामर्थ्य तुम्हाला मला आज परमेश्वराचं देऊ केलेलं आहे, तर ते सामर्थ्य ओळखण्यासाठी. लक्षात घ्या, तुमच्याजवळ ऊर्जा आहे, तुमच्याजवळ सामर्थ्य आहे. कदाचित तुम्ही ती ऊर्जा इतर चुकीच्या ठिकाणी खर्च करत असाल. तुम्हाला असं वाटत असेल की गप्पा मारणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मोबाईल वापरणं हा माझा अधिकार आहे आणि 1.5 GB संपवणं हा तर माझा अतिशय मोलाचा अधिकार आहे. फेसबुक वापरणं आज नाही वापरलं तर म्हातारपणे डोळे खराब झाले तर वापरलं. डोळे लवकर खराब होतील जर वापर सारखं करत राहिलं तर. काही महाभाग असे आहेत की ते इतकं मोबाईल आणि इतर इंटरनेटच्या जगामध्ये गुंतून गेले की त्यांना असं वाटतं हेच माझं करिअर आहे. पण तुम्हाला मला सांगू द्या,
तुमची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च होते. प्रभूनं तुम्हाला ती ऊर्जा नेट संपवण्यामध्ये दिलेली नाही. प्रभूनं ती ऊर्जा आपल्याला व्हॉट्सअप वापरण्यामध्ये दिलेली नाहीये. प्रभूनं ती ऊर्जा तुम्हाला इतर जगातल्या गोष्टी करण्यासाठी दिलेली नाही. प्रभूनं ती ऊर्जा तुम्हाला आपलं करिअर घडवण्यासाठी दिलेली, तुमचं आणि माझं भविष्य घडवण्यासाठी दिलेली. पण प्रभूनं ती ऊर्जा प्रभूला ओळखण्यासाठी दिलेली. प्रभूनं ती ऊर्जा यासाठी दिली की आपण या जगातल्या गोष्टी सामोरं जे परमेश्वराने तुम्हाला देऊ केली जबाबदारी, ती जबाबदारी पार पाडावी यासाठी देऊ केली. तुमच्या माझ्याजवळ शक्ती आहे, ती शक्ती पुन्हा एकदा परत मिळवू इच्छितो आपण, ती पुन्हा एकदा परत मिळणार आहे. ती शक्ती कशी मिळेल? जर हरवली असेल ती मिळण्यासाठी आपण काय करणार आहोत नेमकं हे पण मी तुम्हाला नंतर सांगेन. पण तुमच्याजवळ असलेली ऊर्जा आणि उत्साह इथून पुढे परत मिळेलच असं नाही. मी पुष्कळ तरुणांना भेटतो, ते त्यांच्या जीवनामध्ये निराश आहे, त्यांच्या जीवनामध्ये कंटाळलेले, दमलेले, घरातल्या अडचणी, समस्या, दुःख, वेदना, कदाचित करिअरमध्ये आलेलं अपयश, कदाचित शिक्षणामध्ये आलेलं अपयश, कदाचित त्यांच्या कुटुंबातून हवी तशी त्यांना साथ नाहीये, कदाचित आजार त्यांच्या शरीरामध्ये कोणते तरी आहे, घरामधल्या बऱ्याच प्रॉब्लेम्स ते फेस करत आहेत आणि अशा कोणते दमले, कंटाळले. आणि जर कदाचित या सगळ्या गोष्टी जर तुमच्याजवळ नसतील आणि जर परमेश्वराने तुम्हाला भरपूर ऊर्जा दिली असेल तर तुमची ऊर्जा तुम्ही चुकीच्या ठिकाणी घालवत आहात का याचा विचार करा. आज तुमचा वेळ मोबाईलमध्ये किती झाला, तुमचा वेळ टीव्हीमध्ये किती झाला, गप्पा-टप्पांच्यामध्ये किती झाला, कदाचित तुमचा वेळ इतर अशा जगातल्या गोष्टी ज्या तुमच्या करिअरसाठी, भविष्यासाठी, इतर जगातल्या कोणत्याही गोष्टीसाठी, प्रभूसाठी खर्च होत नाहीये तर इतर चुकीच्या ठिकाणी खर्च होत आहे. असा वेळ कुठं जात आहे या गोष्टी शोधायला चालू करा. आज ही संधी आहे तुम्हाला. आज मी तुमच्याजवळ परमेश्वराचं वचन घेऊन आलो असताना तुम्ही वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहात लक्षात घ्या. बाण एकदा सुटला की तो परत वीराकडे येणार नाही. वीर एकदाच बाण सोडेल आणि तो बाण लक्ष्याचा भेद घेऊन पळत जाईल, पण लक्ष्याचा भेद घेईल अथवा नाही. जर ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होत असेल तर मात्र लक्ष्याचा भेद घेईल, तर मात्र तो योग्य ठिकाणी मारला जाईल. जर ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होत नसेल तर मात्र तो लक्ष्यावर मारला जाणार नाही. ज्या ठिकाणी त्याला मारलं जायचंय त्या ठिकाणी मारलं जाणार नाही. कारण परमेश्वराने तुम्हाला मला या जगामध्ये यासाठी उद्देशाने ठेवलेलं आहे की तुम्ही आणि ती ऊर्जा ओळखावी. बायबलमध्ये पुष्कळ असे लोक आहेत की त्यांचं उदाहरण आपण पाहायला मिळतं. योसेफ त्याच्यापैकी एक व्यक्ती होता, मोशे त्याच्यापैकी एक व्यक्ती होता, यहोशुआ त्याच्यापैकी एक व्यक्ती होता, याकूब त्याच्यापैकी एक व्यक्ती होता. या सर्व लोकांना परमेश्वराने त्यांच्या ऊर्जा ओळखण्यासाठी निवडलं होतं. गिदोन त्याच्यापैकी एक उदाहरण आपण पाहतो. गिदोनाचं पुस्तक म्हणजे शास्त्रीचं पुस्तक गिदोनाच्या विषयी आपल्याला वाचायला मिळतं. आणि गिदोन हा मिद्यानच्या भीतीनं गव्हाची जी मळणी आहे ती द्राक्षकुंडामध्ये करतो आणि द्राक्षकुंडामध्ये गव्हाची मळणी करत असताना देवदूत त्याच्याकडे येतो आणि देवदूत त्याला म्हणतो हे भगवान पुरुष. तो दचकून इकडे तिकडे मारतो त्यालाच म्हणतो अरे भगवान इथं कोणतरी दुसरा आहे वाटतं. पण बायबल सांगतं देवदूत गिदोनला जो अशक्त होता, जो असमर्थ होता, जो भिवून गव्हाची मळणी द्राक्षकुंडाच्या त्या ठिकाणी करत होता, त्या गिदोनालाच परमेश्वर बोलत होता आणि म्हणत होता हे भगवान पुरुष. कदाचित गिदोनाला सुरुवातीला असं वाटलं असेल देव मला असं काम होते, पण त्याच रात्री परमेश्वराने त्याला त्याच्या ऊर्जेची जाणीव करून त्याच रात्री तो जर म्हणाला प्रभू मी तर असमर्थित व्यक्ती आहे, माझ्याकडे तर कोणत्याही प्रकारची शक्ती नाही, माझ्याकडे तर कुठल्याही प्रकार सामर्थ्य नाही, पण परमेश्वर म्हणाला की विद्यालयाच्या हातातून वाचवण्यासाठी परमेश्वराच्या हातातून तू मजबूत निवडलेला व्यक्ती आहेस आणि हत्यार आहेस. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या तुम्हाला ऊर्जा यासाठी मिळालेली आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवणार आहात. हालेलुया. तुम्हाला ऊर्जा यासाठी मिळालेली आहे की तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला वाचवणार आहात नरकापासून. तुम्हाला ऊर्जा यासाठी मिळालेली आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये उत्साह भरू शकणारे आहात. तुम्हाला ऊर्जा यासाठी मिळालेली आहे की तुम्ही या ठिकाणी बसावं, देवाचं वचन ऐकावं आणि ते वचन हजारो लोकांपर्यंत घेऊन जावं. हालेलुया. तुम्हाला ऊर्जा यासाठी मिळालेली आहे की परमेश्वराच्या हातातलं मजबूत असं हत्यार बनून अनेक लोकांसाठी तुम्ही उदाहरण बना. हालेलुया. पण गिदोनाला असं वाटलं नाही. गिदोनाला असं वाटलं की मी मात्र अतिशय निकृष्ट व्यक्ती आहे, माझ्याकडे काही सामर्थ्य नाही. आणि तो म्हणाला प्रभू माझ्या हातून काय होणार आहे तर माझ्या हातून काहीच होणार नाही. पण परमेश्वर त्याला म्हणाला की तुझ्या हातून मी मिद्यानावरती विजय मिळवेन. हालेलुया. आणि घटना घडल्या आणि आपल्याकडे परमेश्वराने खूप मोठा चमत्कार केला. गिदोनाच्या द्वारे परमेश्वराने खूप मोठं सैन्य उभा केलं आणि मिद्यानावरती चाल जाण्यासाठी परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. तो मिद्यानावरती
किती लोक म्हणले? 300 लोक. आणि बाकीच्या सगळ्या लोकांना ओंजळीने पाणी पिणारे त्या सगळ्या बाजूला केले. आणि देव म्हणाला या सगळ्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या लोकांना घरी पाठव. त्यावेळेस पण गिरणार असं वाटतंय की अरे देव मला आणलं ठीक आहे, आता या सगळ्या सैन्याला या सगळ्यांना तर देवाने एकत्र केलं, पण या सगळ्यांना देव परत पाठवायला सांगतो म्हणजे अजून काय करणार आहे. आणि त्यांना देव असं म्हणाला की या फक्त 300 लोकांच्या द्वारे हजारो लोकांच्या वरती विजय मिळवून दिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल मी गरीब घरात जन्मलेला, कदाचित माझ्याकडे कोणतेही टॅलेंट नाही, माझ्याकडे कोणती कला नाहीये, कुठल्याही प्रकारे मी बोलायला उभं राहिलं तर मला 4 शब्द बोलता येत नाही व्यवस्थित, मी कुणाला सुवार्ता सांगू लागलो तर मला काही सांगता येत नाही, कदाचित मी प्रार्थना करायला मला होतं, कदाचित मी अभ्यास करायला लागलो तर ते लक्षात राहत नाही, मी परीक्षेत फेल का जातो आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की मी पुष्कळ लिहिलेलं आहे, पण ज्यावेळेस मार्कलिस्ट माझा दिले त्यावेळेस असं वाटतं आणि मी इतकं लिहिलं कुठे गेलं तर शिक्षकांचं चुकीच दिलेलं आहे. असा मी व्यक्ती आहे. मी घरामध्ये फेल झालो, कुटुंबात फेल झालो, माझ्या आईवडील विश्वास ठेवायला तयार नाही, माझ्या आईवडील मला असं म्हणतात की तू काहीच करणार नाही जीवनामध्ये. कदाचित तुम्हाला तुमच्या समाजातील लोक धिक्कारत असतील, कदाचित तुम्ही नातेवाईकांच्या म्हणून धिक्कारलेले व्यक्ती असाल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे काही शक्ती नाही, मी ह्या जगात काही कामाचा आहे की नाही, मंडळीसाठी नाही, देवासाठी नाही, नातेवाईकांसाठी, कुटुंबासाठी नाही, कोणासाठीच नाही. मला स्वतःला पण असं वाटतं की अरे माझ्याद्वारे काय होणार. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळेजण बलवान पुरुष आहात. हालेलुया. परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगतं की तुम्ही सगळेजण बलवान आहात. प्रभू तुम्हाला सर्वांना बलवान म्हणून बोलवतो. कदाचित तुम्ही परीक्षेत, जीवनातल्या परीक्षेत, शाळेतल्या परीक्षेत, कॉलेजमधल्या परीक्षेत फेल झाले असाल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रार्थनेमध्ये देवाजवळ येण्यामध्ये, सुवार्ता सांगण्यात, देवाला प्रार्थना करण्यात, पापांची क्षमा मागण्यात, देवाला आपला अंतःकरण देण्यात फेल झालोय. आजपर्यंत पाप हे माझ्या जीवनात तुम्ही बाहेर नाही काढू शकत, पण आज देव तुम्हाला इतकं सामर्थ्य, इतकी ऊर्जा देणार आहे की ती ऊर्जा परमेश्वर तुम्हाला या सगळ्या अपयशातून बाहेर काढेल. हालेलुया. ऊर्जा तुम्हाला इतकं सामर्थ्य देईल की तुम्ही सगळ्यावरती विजय व्हाल. परमेश्वर म्हणतो की तुम्ही या सगळ्यावरती महाविजयी व्हाल. हालेलुया. विजयी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतःकरणात असलेल्या, शरीरामध्ये असलेल्या देवाने दिलेल्या ऊर्जेची जाणीव व्हावी लागेल आणि देव ती तुम्हाला जाणीव करून देते. गिदोनाला परमेश्वर 300 लोकांचे विद्यार्थ्यांच्या छावणीजवळ घेऊन गेला आणि छावणीजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळं विद्यार्थ्यांचं सैन्य भरलेलं होतं आणि हजारोच्या संख्येत ते लोक होते आणि ते सगळे जण लोक झोपलेले आहेत. कदाचित त्या ठिकाणी रोज मजा चालू आहे, कार्यक्रम चालू आहे आणि त्याला माहिती आहे इस्रायल लोकांच्या वरती विजय आपलाच आहे, कारण इस्रायल लोक घाबरलेले आहेत. इस्रायल लोकांच्या मध्ये ती शक्ती नाही आहे, ते सामर्थ्य नाही, पण त्याला ठाऊक नव्हतं की विद्यासारखा बलवान पुरुष ज्याला देवाला सामर्थ्य दिलेलं आहे तो 300 लोकांचंही त्या ठिकाणी येणार आहे. त्यांच्या हातामध्ये रणशिंग होते, त्यांच्या हातामध्ये मातीचे खडे होते, त्यांच्या हातामध्ये मातीचे खडे म्हणजे मातीचे डेरा ज्याला आपण म्हणतो तो डेरा होता आणि तो डेरा घेऊन आलेले आणि त्याला सांगितलं होतं की मी सांगेन त्यावेळेस बरोबर डेरा फोडायचा. तो मातीचे खडे काय करायचं? फोडायचं, रणशिंग वाजवायचे आणि त्यावेळेस विजय तुमचा आहे. हालेलुया. आणि विद्याला त्याच्या सैनिकांना ते 300 लोक होते, त्यांना जसं सांगण्यात आलं होतं तसं त्यांनी केलं. रणशिंग वाजलं, मातीचे डेरे फोडले गेले आणि एकच कल्लोळ झाला, एकच आवाज झाला. सगळं विद्यार्थ्यांचं सैन्य घाबरलं. त्यांना असं वाटलं लाखो लोक आमच्यावर चाल करून आलेले आणि सगळे इकडे तिकडे पळायला लागले. एका सोबत्याची दुसऱ्या सोबत्यावर तलवार चालू लागली, एका सोबती दुसरं इकडे तिकडे धावपळ सुरू झाली आणि कोणी कोणाला मारतं, कोणी कोणाचं खून करतं हे काहीच कळत नव्हतं. आणि अशा प्रकारे परमेश्वराने गिदोन आणि त्याच्या 300 सैनिकांना विजय दिला. हालेलुया. 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 तुम्ही जोराने हालेलुया म्हणा. तुम्हाला विजय नको वाटतं? हालेलुया. आपल्याला विजय हवा आहे. हालेलुया. लक्षात घ्या, विजय तुमचा आहे, पण ऊर्जा बघायला शिका. तुमची ऊर्जा लीक होण्याचं, लीक समजतं? लीक म्हणजे गळण्याचं. जशा प्रकारे बायबल असं सांगतं की लीक होतं, म्हणजे जशा प्रकारे कोणीतरी घराला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावं, तशा प्रकारे भांडणाची सुरुवात होते. तशाच प्रकारे कदाचित तुमच्या जीवनाला कोणीतरी छिद्र पाडून ठेवलेलं आहे आणि ते कशाचं छिद्र आहे? मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया, तशा प्रकारे
काळ आहे आणि आशाचं टेन्शन असेल, घरातील समस्या, हे सगळं ऊर्जा लीक होण्याची कारण आहे. ऊर्जा लीक होण्यासाठी हे पॉइंट्स आहेत. ह्या ऊर्जा लीक होणाऱ्या पॉइंटला बंद करायचं येशूच्या नावाने आणि म्हणायचं आजपासून माझी ऊर्जा जिथून पण लीक होते, जिथून पण गळली जाते, जिथून पण नष्ट होत आहे, ती सगळे सामर्थ्य, सगळं गोष्टी मी बंद करतो. आज तुम्हाला त्या ऊर्जा लीक होणाऱ्या पॉइंटला शोधायचं. प्रत्येकाच्या जीवनात तो वेगवेगळा पॉइंट असेल. कुणाच्या जीवनात कोणी इंस्टाग्राम जास्त वापरत असेल, कदाचित कोणी फेसबुक जास्त वापरत असेल, कदाचित कोण जास्त व्हॉट्सअप वापरत असेल, कदाचित कोण जास्त गप्पा टप्पा मारत असेल, कोणाला कदाचित कोण भांडण तंट्यामध्ये वादविवादामध्ये जास्त गुंतलेला असेल, कदाचित भविष्याच्या चिंतेमध्ये कोणीतरी जास्त गुंतलेला असेल, कदाचित भूतकाळाच्या गोष्टीमध्ये कोणीतरी जास्त गुंतलेला असेल, कदाचित कोणीतरी असंही अशा प्रेम प्रकरणामध्ये गुंतला असेल, कदाचित अशा प्रकारची लीक होण्याची बरीच कारणं असतील. प्रत्येकाचं वेगळं कारण असू शकतं. ते तुमचं वेगळं असेल, माझं वेगळं असेल, तुमच्या स्वतःचं वेगळं असेल, तुमच्या घरातल्या वेगळ्या लोकांचं वेगळं कारण असेल. ऊर्जा लीक होण्याचं त्या सगळ्या कारणांना तुम्हाला शोधावं लागेल, त्या कारणांना बंद करावं लागेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो की देव ते बंद करेल. देव म्हणेल की येशूच्या नावाने. पण तुम्ही ओळखलं पाहिजे. तुम्ही जर ओळखू इच्छित नसाल तर मात्र ती ऊर्जा लीक होत राहील आणि एक दिवस तुम्ही सामर्थ्यहीन असाल आणि त्या सामर्थ्यहीन जीवनापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. आज बरेच लोक या जगामध्ये आपलं सर्व हरवून बसलेलं, आपलं आत्मविश्वास हरवून बसलेलं. बऱ्याच लोकांना त्याच्या जीवनामध्ये, मागील आठवड्यामध्ये मी एका व्यक्तीला भेटलो आणि तरुण व्यक्ती आहे आणि त्याचं जीवन पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की याला जीवनातल्या सर्व सुखांनी त्याचं जीवन भरलेलं आहे. म्हणजे गर्भश्रीमंत म्हणावं असा हा तो व्यक्ती आहे. त्याच्याकडे पुष्कळ पैसा आहे, पुष्कळ काही गोष्टी आहेत. त्याची वडील आपली गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि घरातल्या सर्व सुखसुविधा त्याच्याजवळ आहे आणि सर्व काही आहे. आणि त्यांनी मला बोलवलं प्रार्थनेसाठी. मी गेलो आणि त्या ठिकाणी प्रार्थना केल्यानंतर मला जाणीव झाली की या व्यक्तीतला आत्मविश्वास हरवलेला. याच्याजवळ सगळं बाकी सगळं आहे, जगातल्या सर्व गोष्टी आहेत, पण ऊर्जा लीक होण्याची कारणं मात्र याने शोधलेली नाही. त्याची ऊर्जा लीक होऊन चालली. मग प्रेम प्रकरणामध्ये किंवा इतर अशा जगातल्या गोष्टीमध्ये त्याची ऊर्जा लीक झाली आणि तो असं म्हणतो की माझ्या भविष्यात इथून पुढे काहीच होणार नाही, माझं भविष्य इथं संपलं आणि इथून पुढे मरण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नाही. पण मी त्यासाठी प्रार्थना केली. बऱ्याचशा गोष्टी मी सांगू शकलो नाही, बऱ्याचशा गोष्टी मला त्या ठिकाणी सांगता आल्या नाही. प्रभू करून त्याचं जीवन सुरळीत करो, व्यवस्थित करो. कदाचित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची ऊर्जा लीक होण्याचे कारण शोधले, त्रास शोधा. तुम्ही साधारण व्यक्ती नाही, वीराच्या हातातील तुम्ही बाण आहात आणि जर बाण आहात तर बाण सुटेल एक दिवस आणि बाण सुटल्यानंतर परत कधीच वीरात जाणार नाही. परमेश्वराच्या हातामध्ये असलेली तुम्ही एक सामर्थ्यवान व्यक्ती आहात, शक्तीने भरलेले, ऊर्जेने भरलेले, उत्साहाने भरलेले व्यक्ती आहात. कारण तरुण म्हटलेली ऊर्जा, तरुण म्हटलेली शक्ती, तरुण म्हटलेली सामर्थ्य, हे सामर्थ्य पुन्हा एकदा पैसे देऊन सुद्धा परत येणार नाही. तुम्ही कितीही समर्पण केलं, कितीही प्रार्थना केली, डोकं बळवलं, तरी ते सामर्थ्य परत तुम्हाला मिळणार नाही. पण ते सामर्थ्य आज तुम्हाला जाणीव होईल की माझ्याजवळ शक्ती आहे, माझ्याजवळ प्रभूचं सामर्थ्य आहे, माझ्याजवळ प्रभूची शक्ती आहे. ती प्रभूची शक्ती मला परमेश्वर परत देणार नाही. आज मला मिळाले तर मी चुकीच्या ठिकाणी खर्च करणार. मी माझं जीवन घडवेल, मी माझं जीवन नव्हे प्रभूसाठी मी ती ऊर्जा खर्च करेन. कारण तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी, जसं लीक होण्याची कारणं शोधली पाहिजे तशी योग्य ठिकाणी खर्च होण्यासाठी सुद्धा तुम्हाला धडपड केली पाहिजे. कारण लीक होण्याची कारणं शोधली म्हणून तिथं थांबून चालणार नाही. आता योग्य ठिकाणी ती खर्च झाली पाहिजे. पण मी व्हॉट्सअप वापरल्यानंतर मी काय करेन? मी बायबल वाचतो. हालेलुया. माझ्या डोळ्याचा वापर मी बायबल वाचण्यासाठी करेन, व्हॉट्सअप पढण्यासाठी करणार नाही. हालेलुया. मी फेसबुक वापरल्यानंतर मी काय करेन? मग मी बायबल मधली वचनं पाठ करण्यासाठी वापरेन माझी ऊर्जा. हालेलुया. मग मी गप्पा टप्पा मारणार नाही तर मी काय करेन? मी दुसऱ्याला चांगला सल्ला देईन. हालेलुया. मी गप्पा टप्पांच्या मध्ये निंदा नाराजगी करण्यामध्ये माझी ऊर्जा खर्च करणार नाही, तर मी दुसऱ्याचं जीवन घडवण्यामध्ये माझी ऊर्जा खर्च करेन. हालेलुया. कदाचित तुम्ही अभ्यास करणारे असाल कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये, कदाचित पण त्या ठिकाणी तुमची ऊर्जा खर्च झाली पाहिजे. तुम्ही म्हणत असाल की मी व्हॉट्सअप वापरणार किंवा इतर सोशल मीडिया वापरणार, मी काय करेन? तर मी अभ्यास करण्यामध्ये माझा वेळ खर्च करेन. हालेलुया.
माझ्या घरासमोर एक तरुण राहतो, रोज ऑनलाईन पबजी खेळतो, रोज डेली. मागील आठवड्यामध्ये मी त्यावर गेलो आणि त्याला म्हणालो, त्यांनी ऍक्च्युली त्याच्या मम्मीने मला प्रार्थना करायला सांगितलं. मला म्हणाले की आमच्या मुलासाठी थोडंसं प्रार्थना करायला. मला ठीक आहे, मी प्रार्थना करतो. आणि मी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर प्रभूंनी मला सांगितलं, नुसतं प्रार्थना करून त्याला जाऊन सांग ते ऑनलाईन पबजी बंद करायला. मग मी प्रार्थना केली. ऍक्च्युली तो माझा ऐकेल नाही मला माहित नव्हतं. मी गेलो त्याच्याकडे सांगायला की पॉली त्याचं नाव आहे, बायबलमधलं नाव, देवा धन्यवाद. त्याजवळ गेल्यानंतर तो म्हणला काय तुझं कसं काय तुम्ही आला? म्हणलं तुझ्या सोबत जरा पबजी खेळायचे मला. मग मी आलो. त्या गोष्टी लावून हेडफोन आणि तो बसला होता. तिकडून कोणीतरी मारत होतं गोळी, तिकडून हा गोळी मारतोय. माहिती तुम्हाला हे पबजीची गेम थोडा मला खाऊ घ्या. कोणी खेळला असेल तर खाऊ घ्या. खूप वेळ दिवस जातो ना, आणि तो व्यक्ती 4-4 तास खेळतो गेम. किती तास? मी त्याला म्हणालो तू बारीक होण्याचं कारण तर ठेवते बाबा. तुम्हाला काय पबजी गेम आहे म्हणजे तुझी बारीक होण्याचं कारण. तो हसायला लागला जबरदस्त. म्हणलं असं कसं काय? तसंच आहे म्हणजे त्याच्या गोळ्या किती लागले तुला? त्याच्या गोळ्या लागले तुला दिसत नाही. पण कसं काय गोळ्या कशा काय लागल्या? आणि तुझ्या हृदयाला लागले, अंतःकरणाला लागले. कारण ते सैनिक तुझ्या हृदयात राग भरत आहे, तुझ्या हृदयात द्वेष भरत आहे, तुझ्या हृदयात मत्सर भरत आहे. त्यांच्याविषयी तुला राग, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी आहेत. बायबल सांगतं मत्सर, राग, द्वेष आणि हाडं सरतात, त्याच्यातलं बोलण्याला समाप्त होतं आणि त्याचं जीवन खंगत जातं. तो बारीक होत चाललेलं रोज दिवसेंदिवस. त्याच्यातलं रक्त जे आहे ते कमी होत चाललेलं. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. पण हे सत्य हालेलुया. ते देवाने मला सांगितलं होतं, मी त्याला सांगायला गेलो होतो. ते त्याला पटलं, तर मला बंद करतो. बंद केलं नाही. नंतर मला दिसला नाही, घरात खेळत असेल मला माहित नाही. पण नंतर माझं आठवड्यामध्ये दिसला नाही मला खेळताना. नाही तर रोज संध्याकाळी त्याच्यात मोबाईल केल्यानंतर चालू होईल रोज. त्याला मी म्हटलं तुझी शक्ती तू नष्ट करतोस त्याच्यामुळे, की तुझं भविष्य घडवण्यासाठी खर्च व्हायला हवं, की मात्र तू मोबाईलमधल्या गेम खेळण्यामध्ये नष्ट करतोस. कदाचित तुम्ही तुमची ऊर्जा अशा चुकीच्या ठिकाणी खर्च करत असाल तर सावध व्हा. लीक होण्याचं कारण शोधा, ऊर्जा समाप्त होण्याचं कारण शोधा. त्या सगळ्या लीक होणाऱ्या कारणाला बंद करा आजपासून. प्रभू येशूच्या नावात मी बंद करतो असं म्हणा आणि नवीन ऊर्जा खर्च करण्याचं ठिकाण शोधा. नवीन ऊर्जा कुठे खर्च करता येईल? कोणाला सल्ला देता येईल का? बायबल वाचण्याची संधी आहे का? चर्चमध्ये प्रार्थना करण्याची संधी आहे का? चर्चमध्ये येऊन गीत गाण्याची संधी आहे का? मला काहीतरी वाद्य शिकण्याची मला संधी दिली आहे का मास्टरने? ती संधी शोधा. त्यासाठी त्या ठिकाणी ऊर्जा खर्च करा. या ठिकाणी येऊन देवाचं वचन ऐकण्यासाठी ऊर्जा खर्च करा. या ठिकाणी कदाचित तुमच्याजवळ येण्यासाठी गाडी नसेल, काहीतरी वाहन नसेल, पैसे नसतील, पण चालत या. त्या ठिकाणी तुमची ऊर्जा खर्च होऊ द्या. तुम्हाला कोणाला तरी सल्ला सांगण्यासाठी, चांगला सल्ला देण्यासाठी ऊर्जा खर्च होऊ द्या. बायबल वाचण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी ऊर्जा खर्च होऊ द्या. त्या ठिकाणी गुडघे जिजवा आणि प्रभू म्हणा, प्रभू आज मी तुझ्याजवळ बसलोय 2 तास 1 तास, हे ऊर्जा मात्र माझं भविष्य घडवणार. आमेन. परमेश्वर तुम्हाला काहीतरी सांगत आहे की तुमची ऊर्जा लीक होण्याचं कारण शोधा. योग्य ठिकाणी ऊर्जा खर्च होण्यासाठी जीवन समर्पित करा. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली ऊर्जा. आणि हे लक्षात ठेवा, कधीही आपल्या जीवनामध्ये विसरू नका. तरुण आहात तर तुमच्याजवळ ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट स्मरण. बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की तरुण म्हटलं की स्मरण ठेवलं असते. कशा करतात स्मरण? उपदेशाचं पुस्तक 12 अध्याय पहिली गोष्ट. उपदेश अध्याय 12 आणि वचन 1. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण. पहा अनिष्ट दिवस येत आहे आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. हालेलुया. पहिली गोष्ट मी काय सांगितली? ऊर्जा. मला बरं माझ्याबरोबर जोराने म्हणा सगळे ऊर्जा. तरुण म्हटले की दुसरं स्मरण. स्मरण म्हणा माझ्याबरोबर म्हणा स्मरण. स्मरण म्हणजे
तरुण म्हटले की त्याची भूक आपली आहे, त्याला काही लक्षात नसतं, त्याला वाटतं कशाला मला फिकीर आहे, माझं सगळं फिकर गेली धुरामध्ये. प्रेज द लॉर्ड. तरुण म्हटले की कशाचीही आठवण राहत नाही, आई वडिलांची राहते, ना नातेवाईकांची राहते, ना भविष्याची आठवण राहते, ना जगातल्या कोणत्या गोष्टीची आठवण राहते, ना देवाची आठवण राहते. तुम्ही धन्य लोक आहात की तुम्ही इथे बसलेला आहात. हालेलुया. बायबल सांगतं की धन्य ते लोक जे परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतात, आणि तुम्हाला परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमण्याची संधी मिळाली, प्रभूला धन्यवाद. आणि खरोखर तुम्ही या ठिकाणी काहीतरी घेऊन जा. पण आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट ठेवा की मला स्मरण ठेवायचं, मला आठवण ठेवायची. कशाची आठवण ठेवायची? पहिली गोष्ट, पहिली आठवण ठेवायची आहे निर्माण करत्याची आठवण. कशाची आठवण ठेवायची तुम्हाला? निर्माण करता